अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज आपण गुरु संगती हे श्री गुरु ग्रंथामधील नवीन प्रकरण सुरू करीत आहोत. प्रथम श्री गणेशांना वंदन करून श्री सरस्वती माता, कुलस्वामी ज्योतिबा व श्री सद्गुरु यशवंत बाबांना नमन करून अध्यायास प्रारंभ केला आहे. सद्गुरु यशवंत म्हणजे अर्ध नारी नटेश्वर, तेच प्रकृती तेच पुरुष एकाकार होऊन या संसारात नांदत आहेत. यशवंत नाम आवडीने स्मरण केले तर संसाराची बंधने तुटून जातील. ते नाम जीव बंधन तोडेल व गोडी वाढवेल. मोक्षाहून श्रेष्ठ पदास पोहोचवणारे यशवंत नाम आहे. त्याचा नाम महिमा मी काय वर्णन करावा, कारण तो अवर्णनीय आहे. श्री गुरु म्हणजे तारणारा संत. संत म्हणजे गुरु. शरीरे दोन पण कार्य एकच. जगताचा भार वाहणे हे त्यांचे कार्य. देवाची संगत केली तर देव हाताला गवसेल, मात्र गुरूंची संगत करताना ज्ञान आणि देव गवसेल. असा दुर्लभ गुरु महिमा आहे. गुरु म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर देवच होय. त्याची प्राप्ती झाली तर आपोआप आपण सर्व काम होतो. त्याला कोणतीही सीमा नाही. गुरु म्हणजे संत एवढ्यासाठीच म्हटलेले आहे, कारण ते आई वडिलाप्रमाणे कृपावंत होतात. इच्छिले ते पुरवतात, मात्र त्यातून भक्तांचे कल्याणही करतात. श्री गुरु म्हणजे धैर्यवंत, गुणवंत, पुण्यवंत, दयावंत, बळवंत या सर्वातून श्री गुरु भक्तीचाच प्रचार आणि प्रसार करतात. आता गुरूंची वैशिष्ट्ये पाहू जाता. त्यांच्या चरणापाशी देवता लोळण घेतात. भक्तासाठी ते कामधेनूप्रमाणे राबतात. कृपावंत त्यांनाच म्हणावे. श्री गुरु स्वतः भाग्यवंत असतात. ते शिष्यालाही भाग्यवंत बनवतात, कारण ते स्वतःचे दुर्दैव झेलत असतात व भक्तांचेही दुर्दैव झेलत असतात. त्यांच्या दर्शनाचा लाभ घडताच पद्मनाभ जोडला जातो, अशी ही कामधेनू रूपी दुभती गाय होय. देवदर्शन घडेल, हरिदर्शन घडेल. गुरुदर्शन होताच पापाचा क्षय होईल, मात्र यासाठी पूर्वसंचित असावे लागते. मुखामध्ये नामाची धार असावी लागते. जो असा वागतो त्याची गुरु वाट पाहत असतात, अथवा त्याला बोलावून घेतात किंवा स्वतः धाव घेतात आणि 2 नव्हे 4 भुजांनी त्याला कवटाळतात. सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो. मनामध्ये आस असावी लागते. अशाना या गोष्टी शक्य होतात. श्री गुरु भेटीचे 3 फायदे ऐका. पहिला फायदा, उच्च पदवी प्राप्त होते. दुसरा, अनिष्ट जाऊन इष्ट येते आणि जन्म मरणाच्या भयामधून तो मुक्त होतो. निमिषभर संत संगती अथवा गुरु संगती प्राप्त झाली, सर्व गृह पालटतात. कल्पांतापर्यंत वैकुंठात वास मिळतो. त्यास मोक्षाची पदे प्राप्त होतात. ज्याला त्याला गुरूंची संगत प्राप्त झाली तो भाग्यवान म्हटला पाहिजे. श्री गुरूंच्या संगतीत वाचा मौनात जाते आणि आनंदाचे घन वर्षाव करतात. हजारोत एक साधक असतो. 1 लक्षामध्ये 1 सिद्ध भेटतो. 1 कोटीमध्ये 1 गुरु भेटतो. साधकाने घोर साधना केल्यानंतर तो सिद्ध होतो. मग आपोआपच त्याच्या हातून चमत्कार घडतात.
संतांच्या हाती देव असतो आणि स्वतः देव म्हणजेच श्री गुरु असतात. आता आपण याच्या ओव्या पाहणार आहोत. ऐका तर ओव्या. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री ज्योतिबाय नमः, श्री सद्गुरु यशवंत बाबायै नमो नमः. यशवंत अर्धनारी नटेश्वरी, तोच पुरुष तोची नारी, जेवी प्रकृती पुरुष संसारी, एकाकारी नांदतसे. यशवंत नाम स्मरावडी, संसार बांधवडी उखडी, जीव बंधन जो तोडी, गोडी सरस मोक्षाहुनी. मोक्षाहुनी श्रेष्ठ पदास, यश नाम चढविल तुम्हास, तयाच्या कृपाळूपणास वर्णावयास शब्द नापुरती. नाम प्रतापास नाही सीमा, ऐसा तो पुरुषोत्तमा, काय वर्णू नाम महिमा, केवी म्या सांगावे. गुरु तेची संत तारू, संत तेची गुरु, द्वय शरीरे एक तारू, भारू वाहती जगताचा. गुरु संगतीचे सुख, वाटे जीवा हरिक, आपैसे पळे दुःख, सुख वाढे घडोघडी. तपश्चर्या करता देवई हाता, गुरु संगत करता हाता ज्ञान देवची येईल. दुर्लभ गुरु महिमा, देवची दूजा पुरुषोत्तम धामा, मिळता होया पैसे कामा, सीमान तया कवनाची. गुरु संत संत, माय बाप कृपावंत, इच्छिले ते पूर्वीत कल्याणार्थ भक्ताच्या. पुण्यशील दयावंत, नीतिवंत बळवंत, धैर्यवंत गुणवंत, भक्ती प्रसवत गुरु. तैसेची धनवंत, कामधेनु राबत, देवता लोळण घेत, कृपावंत गुरु. स्वयं भाग्यवंत, भक्त दुर्दैव झेलित, तयासी करीत भाग्यवंत, ऐशा गुणे युक्त तोची गुरु. घडता दर्शन लाभ, जोडीला पद्मनाभ, ऐसा तो श्रीवल्लभ दुर्लभ भक्ता सवेकी. घडेल देवदर्शन, तैसेचे हरिदर्शन, परी गुरु भेटता जाण, पापक्षालन होईल की. यासाठी असावे पूर्वसंचित, अथवा नाम सतत धारेत, कर्म सातत्ये सुकर्मात, मनात आस असावी. मग तो वाट पाहत, अथवा आपणासी बोलवत, वा स्वयं धाव घेत, चार भुजात कवटाळे. गुरु भेटीचे लाभ त्रय, उच्च पदवी मिळत जाय, अनिष्ट जाय इष्ट प्राप्त होय, मुक्त होय जन्म मरण भय. निमिषार्ध गुरु संगती, गृह सकळ बदलती, वास वैकुंठ कल्पांती, पदे ती मोक्षाची. भाग्यवान गुरु संगतीत, नामाची ही गरज ना त्यात, वाचा जाय मौनात, वर्षावात आनंद घन. साधक 1000 सिद्ध भेटे लाखात, गुरु एका कोटीत भेटत भाग्यवंतासी. साधक करीत साधना घोर, सिद्ध झालिया साक्षात्कार, संतांच्या हाती सुर, स्वये सुरवर गुरुवर असे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.